ही शहरी संपत्ती जर असेल 100 वर्ष जर जगायचं असेल तर प्रत्येक विद्यार्थी जीवनामध्ये मैदानी खेळ खेळले गेले पाहिजे, तसं वातावरण असलं पाहिजे, व्यायामशाळा असली पाहिजे, शाळेत असलं पाहिजे, गावामध्ये ग्राउंड असलं पाहिजे। आणि म्हणून हा प्रयत्न बंधू भगिनींनो आज सिंधीमध्ये गेल्या 2 वर्षापासून करत आहोत आणि सिंधीमध्ये खेळामध्ये सुद्धा सिंधी पुढे गेलं पाहिजे। आजकाल सरकारी नोकऱ्या मिळत नाही, पण पोलीस भरती ही मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि पोलीस भरती जर झाली तर जो विद्यार्थी जो मैदानी खेळ खेळतो, जो रनिंग करतो, व्यायाम करतो, तोच मुलगा पोलीसच्या भरतीमध्ये जाऊ शकतो। आणि म्हणून मी माझ्या कारकिर्दीमध्ये जवळपास 50 ते 60 गावांना आतापर्यंत व्यायामशाळा दिला, मैदान काही ठिकाणचे मैदान दुरुस्त करून दिले की मुलांनी त्या मैदानावरती गेले पाहिजे, मुलं खेळले पाहिजे। शाळेमध्ये सुद्धा प्रयत्न माझा सुरू आहे। शेवटी आपली पुढची पिढी आहे आणि ही पुढची पिढी चांगली बलवान निघाली पाहिजे, 100 वर्ष जगणारी निघाली पाहिजे, त्यांच्या हातामध्ये उद्याचे सूत्र आहे। आणि म्हणून आपली पिढी चांगली तयार व्हावी यासाठी हे स्टेडियम, यासाठी हे टुर्नामेंट, यासाठी मुलांना प्रोत्साहन, खेळाडूंना प्रोत्साहन, हे त्यामागचा एक उद्देश आहे बंधूंनो।